उपवासाच्या दिवशी पटकन खायला काय बनवावे? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. चला तर मग आज बघूया अगदी कमी वेळात बनून तयार होणारी रताळ्याची भाजी. सर्वात आधी रताळ्याच्या वरची साल काढून घ्यायची आणि रताळे उभे चिरून घ्यायचे. आता रताळ्याचे बारीक काप करून घ्यायचे. हे काप एका बाऊलमध्ये घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचे. आता एका भांड्यामध्ये घरगुती साजूक तूप घेतले. त्यात थोडे जिरे आणि मिरची छान परतवून घ्यायची. रताळ्याच्या भाजीला या तडक्यामुळे छान फ्लेवर येतो. आता धुवून घेतलेली रताळ्याची कापे त्यात ॲड करूया आणि तुपावर थोडा वेळ परतून घेऊया आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवर शिजून देऊया. आता झाकण काढून पुन्हा एकदा ते काप ढवळून घेऊया, म्हणजे ते खाली करपण्याची भीती राहत नाही. आता हे काप शिजले की नाही ते बघूया. आपले रताळ्याचे काप छान शिजले आहेत. आता यामध्ये थोडी वेलची पूड आणि कोकणी पदार्थ म्हटले की नारळाशिवाय पूर्ण होणारच नाही. वरून थोडे खोबरे ॲड करून मिक्स करून घेऊया. आपली रताळ्याची भाजी तयार झाली आहे.